नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही ऑफलाईन अर्ज केलेला असाल तर तुम्हाला कशा प्रकारे फॉर्म मंजूर झाल्याला समजेल ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। लाखो करोडो महिलांनी या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म अर्ज केलेले आहेत महाराष्ट्र शासनाकडे। ऑनलाईन फॉर्मचा आपल्याला ऑनलाईन स्टेटस चेक करता येतो, पण ऑफलाईन अर्ज केलेल्या महिलांचा फॉर्म मंजूर झाला का ते कसं समजणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। सर्वात अगोदर आपण बघूया ऑनलाईन फॉर्म। ऑनलाईन फॉर्म जर तुम्ही नारी शक्ती ॲपच्या जे नारी शक्ती दूत ॲप आहे त्यावर जर तुम्ही केलेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अप्रूव्हल दिसेल आणि त्याचबरोबर तुम्हाला SMS सुद्धा येईल अप्रूव्हलचा। त्याचबरोबर जर तुमचं फॉर्म अप्रूव्हल झालं की त्या ठिकाणी तुम्हाला जे आहेत या ठिकाणी अप्रूव्हलचा मेसेज सुद्धा येईल। आता ऑफलाईन अर्ज केलेल्या महिलांना या ठिकाणी स्टेटस कसा चेक करता येईल ते आपण सर्वात अगोदर बघूया। ऑफलाईन अर्ज केला की तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जर अर्ज केलेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जायचंय। त्या ठिकाणी त्यांना विचारायचंय की आम्ही केलेला अर्ज तुम्ही ऑनलाईन भरलेला आहे तो अप्रूव्ह झालेला आहे का। जर काही वेळा SMS येत नसेल, मेसेज येत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन विचारायचं आहे की आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला का। आणि अप्रूव्ह झाल्यानंतर तुमच्या जो नंबर त्या ठिकाणी तुम्ही त्या फॉर्मवर दिलेले त्या फॉर्मवर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन नंबर येईल आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला का तो तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल। आता नवीन वेबसाईटवर आपण बघितलं तर वेबसाईटवर जर तुम्ही अर्ज केला तर वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला सक्सेसफुली सबमिटेडचा ऑप्शन येतोय, पण त्या ठिकाणी अप्रूव्हलचा मेसेज ज्यावेळेस अप्रूव्ह होईल त्यानंतर मेसेज येईल। तर हे लक्षात ठेवायचे या दोन बाबी तर महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला जर ऑफलाईन अर्ज तुम्ही केलेला असाल तर तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येईल किंवा तुम्ही जवळच्या ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेले त्या महिला अंगणवाडी सेविकांना विचारू शकता की आमचा अर्ज मंजूर झालेला आहे की नाही, किंवा ज्यावेळेस तुमचा फॉर्म मंजूर होईल अप्रूव्हलचा मेसेज येईल, ज्यावेळेस फॉर्म रिजेक्ट होईल रिजेक्टचा मेसेज येईल, ज्यावेळेस काही डॉक्युमेंट अपलोड करताना काही चुका झालेल्या असतील तर ते डिसअप्रूव्हलचा मेसेज येईल आणि त्यामध्ये एडिटचा सुद्धा ऑप्शन येईल आणि एडिट तुम्ही फॉर्म करून पुन्हा रिसबमिट करू शकता। तर हे झालं तुमचं फॉर्म अप्रूव्ह, डिसअप्रूव्ह आणि एडिट संबंधी महत्त्वपूर्ण माहिती। तुम्हाला ज्यावेळेस तुमचं ऑफलाईन फॉर्म जो आहे अंगणवाडी सेविका ऑनलाईन भरतील आणि ऑनलाईन भरल्यानंतर तो फॉर्म अप्रूव्ह होईल, अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला मेसेजद्वारे कळवण्यात येतील। तर अशा प्रकारे आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।